नमस्कार सगळ्यांना, मी स्वप्ना पाटील आशीर्वाद बुटीक कडून स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं 32 साईजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग बघणार आहोत. कारण बऱ्याच जणांचे कमेंट होते की त्यांना वेगवेगळ्या साईजचे कटिंगचे व्हिडिओ हवे होते, ड्राफ्टिंग आणि कटिंग. तर मी पोल पण टाकला होता. तर जास्त कमेंट ह्यालाच आले की 32 आणि 34चं सगळ्यात जास्त कमेंट होती त्याला. त्यामुळे मग मी म्हटलं आधी आज 32च्या साईजचं आपण कटिंग दाखवूया आणि असं एक-एक करत मी रोज एक-एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. आज मी 32चा व्हिडिओ टाकते. उद्या मी 34 साईजचा पण व्हिडिओ घेऊन येणार आहे. असेच करत मी सगळे प्लस साईजचे सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे. तर नक्की बघत राहा माझे व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला तर आपण बघूया आता ड्राफ्टिंग कटिंग कसं करायचं 32 साईजचं ते. तर इथे आपण आता 32 साईजच्या मापाचं ब्लाउजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग बघणार आहोत. आणि तुम्हाला हे एक्स्ट्रा जे तुमच्याकडे अस्तर असेल त्यावरती तुम्ही ड्राफ्टिंग आणि कटिंग करा, नाहीतर तुम्ही पेपरवरती केलं तरी चालेल. पण तुम्हाला मेन फॅब्रिकवरती अजिबात ड्राफ्टिंग कटिंग करायचं नाहीये. कारण की आपले जेव्हा आपण ड्राफ्टिंग करतो तेव्हा आपले डाट जे आहेत ते मायनस होत असतात. त्यामुळे डायरेक्ट मेन फॅब्रिकवरती करायचं नाहीये आपल्याला. तर आपण आधी इथे आता बॅक पार्टचं ड्राफ्टिंग करून घेऊ. बॅक पार्टचं करायचंय आधी आपल्याला. त्यासाठी मी आता इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करते. आपण बॅक पार्टचं जेव्हा आपण ड्राफ्टिंग करतो, तेव्हा आपण आधी लेन्थचं मार्किंग करून घेतो. तर लेन्थचं मार्किंग कोणतं घेतो आपण? तर जे आपलं फ्रंटचं आहे तेच आपल्याला घ्यायचंय. जे की माझं या ब्लाउजसाठी मी घेतलेलं आहे 14.5 इंच. 32 साईजसाठी 14.5 इंच फ्रंटची लेंथ ही बरोबर असेल. तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करून इथे मार्क करायचंय. जरी बॅकचं आहे तरी फ्रंटचीच लेंथ आपल्याला घ्यायची आहे. नंतर हे मायनस होऊन जाईल. 15.5 इंचावरती मी मार्क करून घेतलंय. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करते मी आता इथे. आता फुल शोल्डर जे असतं आपलं, त्या शोल्डरचे डिव्हाइड करून आपल्याला इथे मार्क करायचंय. साडेतेराच्या निम्मे घेऊन आपल्याला इथे वरती मार्क करायचंय. तर ते माझं आलं 6.25 इंच. तर 6.25 इंचावरती आपल्याला इथे मार्क करायचंय. 1 इंच डाऊन जायचंय. 2.5 इंच नेक विड्थ घ्यायचंय आपल्याला. आणि आता हे दोन्ही मार्क केलेले आहेत आपल्याला जॉईन करून घ्यायचे. आता आपण आर्महोलचं मार्किंग करून घेऊ. तर यासाठी आर्महोलचा फॉर्म्युला आहे 32 साईजसाठी चेस्ट डिवाइड 6 प्लस अर्धा इंच. तर माझं इथं 6 ला 1 लाईन कमी. म्हणजे हे 6 आहे, त्याला 1 लाईन कमी. तुम्ही 6 पण घेऊ शकतात. 1 लाईननी असं काही फारसा फरक पडत नाही. पण जे आलंय ते बरोबर घेतलं तर ब्लाउज एकदम परफेक्ट होईल. आता आपण इथे चेस्ट लाईन ड्रॉ करून घेऊ. आता आपलं हे डीप नेक असल्यामुळे यामध्ये आपण लुजिंग ऍड करणार आहे. तर ती लुजिंग किती ऍड करायची आपल्याला? 1.5 इंच ऍड करायची. जर हे तुम्ही पॅक नेक करत असाल तर तुम्हाला 2.5 इंच लुजिंग ऍड करावं लागेल. पण हे आपण डीप नेकचं करतोय त्यासाठी आपल्याला 1.5 इंच लुजिंग ऍड करायची. तर चेस्ट आहे माझी 32 प्लस 1.5 इंच करते मी. तर आलं माझं 33.5 डिवाइड 4 करायचंय. तर आलं माझं इथे 8.5 ला 1 लाईन कमी. आणि 1.5 इंच स्टिचिंगचं ऍड करायचंय. आता आपण खाली वेस्टचं सुद्धा मार्किंग करून घेऊ. तर माझी वेस्ट आहे इथे 28 इंच. वेस्ट डिवाइड 4 माझं आलं इथे 7 इंच. आणि 1.5 इंच स्टिचिंगचं ऍड करते मी. जरी चेस्ट साईज सगळ्यांची सारखी म्हणजे ज्यांची 32 चेस्ट साईज असेल तर जरुरी नाही की त्यांची वेस्ट 28च असेल. कोणाची 27 असू शकते, कोणाची 26 पण असू शकते, कोणाची 25 असू शकते किंवा कोणाची 29 पण असू शकते. हे सगळ्यांची बॉडी ही वेगळी वेगळी असते, सारखी बॉडी नसते आपली. तर जरी आपण 32 साईजच्या मापाचं जरी आपण हे ड्राफ्टिंग करत असलो तरी पण इथे तुम्हाला तुमची जितकी वेस्ट असेल, ज्या मापाचं तुम्ही स्टिच करताय, ज्या व्यक्तीचं तुम्ही स्टिच करताय, तर त्यांची जेवढी कंबर असेल, जेवढी वेस्ट असेल त्यांची तितकंच माप तुम्हाला इथे टाकायचंय. मी टाकले ते नाही टाकायचंय तुम्हाला. आता मी ज्या मापाचं करते त्यांची वेस्ट साईज आहे 28 इंच. तर त्या हिशोबाने मी हे घेतलेलं आहे. आता आपण आर्महोलचं करून घेऊ. आधी आपण इथून मायनस करून टाकू कारण की आपला हा नेक डीप आहे.
त्यामुळे आपल्याला नेक मधून आपल्याला मायनस करावं लागेल, सॉरी शोल्डर मधून मायनस करायचं आहे आपल्याला. तर शोल्डर मधून किती मायनस करावं लागेल, तर माझा हा नेक डीप मी घेतलेला आहे 9 इंचाचा. 9 इंचाचा मी नेक डीप घेणार आहे. त्यामुळे मला शोल्डर मधून आधीच मायनस करून घेते मी, म्हणजे ते शोल्डर उतरणार नाहीत. तर तुम्हाला मी वरती चार्ट दिलाय की तुमच्या जर तुम्हाला नेक डीप तुमचा किती असेल तर त्यासाठी तुम्हाला किती शोल्डर मायनस करायची गरज आहे हे मी तुम्हाला वरती चार्ट दिलेला आहे डिटेलमध्ये. तर तुम्ही किती नेक डीप घेताय त्यावरती तुम्ही तेवढं तुमचं मायनस करायचंय फुल शोल्डर. आता मला याच्यात 1.5 इंच मायनस करायचंय. माझं फुल शोल्डर आहे 13.5 इंच. त्यामधून मी 1.5 इंच मायनस करते, तर माझं आलं 12 इंच. तर 12च्या निम्मे करून म्हणजे 6 इंचावरती मला आता इथे मार्क करायचंय. जितकं येईल ते इथे मार्क करायचं. हे म्हणजे एवढं आपलं मायनस झालंय. हे मायनस करणं जरुरी आहे आणि हे आपण नंतरच करू शकतो. आधीच नाही करता येत ही प्रोसेस जी आहे, तर ही आपल्याला आताच करावी लागते. आणि ही प्रत्येकाच्या नेक डीप नुसार वेगळी येणार आहे. जितकं आपण इथे मार्क केलंय सेम तितकंच मार्क आपल्याला इथे सुद्धा करायचंय. 6 इंच. आणि आता आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ इथे. आता ह्या लाईनचा आपल्याला मिडल घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला क्रॉस मार्क करायचंय 1 इंचाचं. आता आपण आर्महोलचा शेप ड्रॉ करून घेऊ. इथून असा इथे असा शेप जाईल. अशा पद्धतीने आपलं बॅक आर्महोलचं शेप रेडी झालेला आहे. आता आपण नेकची सगळी जी प्रोसेस आहे आपण आता ती कम्प्लीट करून घेऊ. आता आधी काय करायचंय ना आपल्याला, याचा आणि याचा सेंटर घ्यायचा आहे. हे नेक विड्थ आपण जे 2.5 इंच आधी घेतलं होतं ते, आणि आपण मायनस केलेलं जे शोल्डर आहे, या दोघांचा आपल्याला मिडल घ्यायचा आहे. टेपची एक बाजू अशी उचलायची आणि इथे ठेवायची, म्हणजे बरोबर मिडल येतो. तिथून आता आपल्याला नेक डीपचं मार्किंग करायचंय. तर मी बॅकचा नेक डीप हा 9 इंचाचा घेणार आहे. 9 इंचावरती मी मार्क केलंय. इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता काय करायचं आपल्याला, इथे जेवढं अंतर आहे तितकंच अंतर इथे ठेवून आपल्याला इथून अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. ग्रीड स्केलचा वापर करून मी करते. खालची लाईन बरोबर या लाईन वरती मी मॅच केली आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करते मी इथे. आपला नेक डीप हा खूप जास्त डीप आहे, त्यामुळे मी काय करणार आहे, वरून 0.5 इंच कमी करून टाकणार आहे. तुमचा पण नेक डीप जर या चेस्ट लाईनच्या खाली जात असेल तर तुम्हाला पण ही प्रोसेस फॉलो करायची आहे. आणि जर खाली जात नसेल तर तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करायची नाहीये. चेस्ट लाईनच्या खाली जात असेल तर ही प्रोसेस फॉलो करावी लागेल सगळ्यांना. हे कंपल्सरी आहे. आणि इथे मला शोल्डर जे आहे ते घ्यायचंय 2.5 इंचाचं, जे आपलं रेडी शोल्डर असतं ते. तर त्यामध्ये मी 1 इंच ऍड करणार आहे, म्हणजे माझं झालं 3.5 इंच. तर 3.5 इंचावरती मी मार्क करते इथे, म्हणजे माझं ते रेडी शोल्डरचं मार्किंग असणार आहे. इतकं माझं रेडी शोल्डर असणार आहे. अर्धा इंच इथे स्टिचमध्ये जाईल आणि अर्धा इंच इथे स्टिचमध्ये जाईल. मध्ये 2.5 इंच माझं हे रेडी शोल्डर असेल. आता हा गॅप मी मोजून घेते की किती राहिलाय तो. 2.5 इंच राहिलाय. त्यामध्ये मी अर्धा किंवा 1.25 इंच मी ऍड करते. 1.25 इंच ऍड करते मी इथे. 3.25 इंचावरती मी मार्क केलंय आणि अशी एक लाईन ड्रॉ करून घेते. आणि इथे आता आपल्याला नेकचा शेप ड्रॉ करायचा आहे. अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपलं बॅक पार्टचं ड्राफ्टिंग रेडी आहे आता. आता आपण फ्रंटचं करून घेऊ आधी आणि मग नंतर हे आपलं इथे थोडंसं कमी होईल. ते आपण नंतर करू. ते जेव्हा आपलं फ्रंटचं रेडी होईल तेव्हाच आपल्याला करता येईल. आता आपण फ्रंटचं ड्राफ्टिंग करून घेऊ. आता फ्रंटचं ड्राफ्टिंग करायला पण आधी आपल्याला इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. फ्रंटचं ड्राफ्टिंग करताना कधी पण आपल्याला आधी लेंथचं मार्किंग नाही करायचंय. आधी आपल्याला वरची सगळी प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला सगळ्यात शेवटी आपल्याला पूर्ण हाईटचं मार्किंग करायचंय. तर आधी आपण काय करू, आता शोल्डर डिवाइड 2 करून इथे मार्क करून घेऊ. माझं फुल शोल्डर आहे 13.5 इंच. 6.25 इंचावरती मला इथे मार्क करायचंय. फुल शोल्डर जे असतं त्याला डिवाइड 2 करून आपल्याला इथून इथपर्यंत मार्क करायचंय. 1 इंच डाऊन जायचंय. 2.5 इंच
नेक विड्थ घ्यायचं आपल्याला. आता क्रॉस लाईन ड्रॉ करते मी इथे. आता आपण आर्म होलचं मार्किंग करून घेऊ आधी. तर आर्म होलचं मार्किंग पण आपलं सेम बॅकचं जितकं आलं तितकंच येईल याचं पण. बॅकचं किती आलं होतं आपलं? 6 ला 1 लाईन कमी आलं होतं, तर तितकंच आपलं इथे पण येणार आहे. चेस्ट डिवाइड 6 प्लस अर्धा इंच. 6 ला 1 लाईन कमी. डीप नेकच आहे माझा हा पण, त्यामुळे इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. हे आपलं फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग आहे. आता आपण चेस्टचं मार्किंग करून घेऊ. इथे पण सेमच येईल आपल्याला. चेस्टमध्ये लुझिंग ऍड करायची 1.5 इंचाची. 32 प्लस 1.5 इंच 33.50 डिवाइड 4. 8.5 ला 1 लाईन कमी आणि 1.5 इंच आपल्याला स्टिचिंगचं घ्यायचंय. मार्जिन ठेवायचं 1.5 इंचाचं. आता सेम आपण जसं बॅक पार्टला आपण कसं शोल्डर मायनस केलं होतं, इथून हे इतकं मायनस करून टाकलं होतं आपण. तर तसंच आता फ्रंटमध्ये पण आपल्याला मायनस करायचंय. तर ते किती मायनस होईल तर ते परत आपण चार्टमध्ये बघूया. तर चार्टमध्ये माझं येतंय, माझं आता मी फ्रंट नेक घेणार आहे इथे 6.5 इंचाचा. तर त्यानुसार माझं चार्टनुसार बघितलं तर माझं 1 इंच मायनस होतंय. 6.5चा नेक असल्यामुळे 1 इंच मायनस होईल माझं इथून शोल्डरमधून. तर 13.5चा माझं फुल शोल्डर आहे, त्यातून मी 1 इंच मायनस केलं तर राहिलं 12.5. 12.5च्या निम्मे करून तिथे मार्क करायचंय मला. माझं राहिलं 6.25 इंच. 6.25 इंचावरती मी इथे मार्किंग करते आणि सेम चेस्ट लाईन वरती पण आपल्याला मार्क करायचंय. तितकंच मार्क खाली पण करायचंय. तुम्हाला किती नेक डीप घ्यायचंय ना, त्या हिशोबाने तुम्ही चार्टमध्ये बघून तुम्हाला इथून शोल्डर किती मायनस करायचंय ते तुम्ही बघा. मी इथे घेते 6 इंचाचा नेक डीप घेते मी, 6.5 इंचाचा. त्या हिशोबाने माझं इथे 1 इंच मायनस होणार आहे. 6.5चा नेक डीप आहे माझा फ्रंटचा, त्यामुळे माझं 1 इंच मायनस होतंय. आता हे मार्क केलेलं आणि हे मार्क केलेलं इथे मी जॉईन करून घेते. एक स्ट्रेट लाईनने जॉईन केलंय मी. आता ह्या लाईनचा आपल्याला मिडल घ्यायचा आहे आणि आपलं हे फ्रंटचा आर्म होल आहे, त्यामुळे आपल्याला 1/2 इंच आतमध्ये जावं लागेल आणि इथून आपल्याला क्रॉस मार्क करायचंय 1/2 इंचावरती. आता आपण आर्म होलचा शेप ड्रॉ करून घेऊ. इथून आपल्याला असा शेप ड्रॉ करायचा आहे. अशा पद्धतीने आर्म होलचा शेप रेडी झालाय. आता काय करायचंय, हे जे आपण 2.5 इंच स्टार्टिंगला घेतलं होतं हा पॉइंट आणि आपण जे आता शोल्डर मायनस केलंय हा पॉइंट, या दोघांचा आपल्याला मिडल घ्यायचंय. हा मी मिडल घेतला इथे. तिथून आता आपल्याला सगळे मार्क करायचे. पहिले येईल माझं इथे नेक डीपचं मार्किंग. तर इथे मी फ्रंट नेक डीप घेते 6.5 इंच. हा पण मी डीपच घेतलेला आहे आणि शोल्डर टू अपेक्स आहे माझं इथे 9.5 इंच. तर त्यामध्ये मी अर्धा इंच ऍड करते, म्हणजे झालं 10 इंच. अर्धा इंच ऍड करून आपल्याला इथे मार्क करायचंय आणि फुल हाईट आहे माझी याची 14.5. तर मला 15.5 वरती म्हणजे 14.5 त्यामध्ये 1 इंच ऍड करून म्हणजे 15.5 इंचावरती मला इथे मार्क करायचंय. ही माझी झाली फुल लेंथचं मार्किंग. हे झालं शोल्डर टू अपेक्स. हा झालं माझं नेक डीपचं मार्किंग. तर आता आपण आधी नेकचं कम्प्लीट करून घेऊ. तर जसं आपण बॅकला केलं होतं की आपण इथून जितकं अंतर होतं तितकंच इथे ठेवून आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली होती. तसंच इथे करायचंय. इथून इतकं जितकं अंतर असेल तितकंच इथे घेऊन अशी आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. कारण आपला हा नेक डीप आहे, त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस फॉलो करायची आहे. नाहीतर आपलं खूप जास्त हे होईल. आणि तुम्ही असं नका समजू की आपण इथून एवढं आता मायनस केलं तर आपला नेक जो हा आहे तर तो छोटा होऊन जाईल, असं काहीच होत नाही. किंवा हाईटमध्ये सुद्धा आपल्याला काहीच फरक पडत नाही. तुम्ही नक्की या मेथडने एक वेळ करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण इतकं जरी कट वर्क वगैरे केलं वरून, तरी हाईटमध्ये काहीच फरक पडत नाही. एकदम परफेक्ट बसतं, शेपमध्ये बसतं ब्लाउज. आता आपला हा चेस्टच्या खालीच जातोय, आपला नेक शेप जो आहे तो चेस्टच्या खाली जातोय, त्यामुळे मी इथे सुद्धा वरून 1/2 इंच कमी करते. इतकं कमी केल्याने कुठेच काहीच फरक पडत नाही. तुम्ही नक्की एक वेळ शिवून बघा.
इथे पण आता आपण रेडी शोल्डरचं मार्किंग करून घेऊ. रेडी शोल्डर माझं 2.5 इंच आहे, त्यामध्ये 1 इंच ऍड करून मी मार्क करते 3.5 इंचावरती. हे मोजून घेते किती आलंय ते, 2.5 इंच. तर मी इथे फक्त अर्धा इंच ऍड करते. हे वरचं जे आहे ना, हे सगळं आपलं आता मायनस होऊन जाईल. नेक शेप आपण ड्रॉ करून घेऊ. तुम्हाला कोणता शेप हवा असेल तुम्ही तो ड्रॉ करू शकता. इथे मी राऊंड शेपच देते. हा आपला राऊंड शेप झाला. आपला नेक डीप खूप जास्त आहे, खाली चाललंय डायरेक्ट. तर आपण इथून पाव इंच सुद्धा अजून मायनस करणार आहोत. बॅकला पण आपल्याला करायचंय. याने काय होतं ना, इथे उतरत पण नाही शोल्डर आणि स्लीव्हजला इथे टोक पण येत नाही. त्यामुळे हे मायनस करणं जरुरी आहे. आणि एवढं मायनस केल्याने ब्लाऊजला खाली लेंथला वगैरे काहीच प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करा या मेथडनी, तुमच्या पण लक्षात येईलच. तर आता आपण खालचं सगळं कंप्लीट करून घेऊ, इथला वेस्ट डाट वगैरे. तर इथे आता मला एपेक्स टू एपेक्सचं मार्किंग करायचंय. तर एपेक्स टू एपेक्स माझं किती आहे, इथे 7 इंच आहे. आता मी 32 साईज प्रमाणे घेते, तर इथे 7 इंच येते माझं. तर तुम्हाला जर कमी जास्त तुमचं असेल तर तुम्ही तुमचे जे मेजरमेंट घेतले असतील क्लायंटचे म्हणा किंवा तुमचे, तर जितकं एपेक्स टू एपेक्स माप असेल त्याचे डिवाइड 2 करून आपल्याला इथे मार्क करायचंय. 3.5 इंचावरती मी मार्क केलंय. इथे जितकं मार्क केलं आपण त्याच्यातून अर्धा इंच कमी करून खालच्या लाईनवरती आपल्याला मार्क करायचंय. इथे येईल माझं 3 इंच. आता एक लाईन ड्रॉ करायची आपल्याला इथे. आता इथे आपल्याला वेस्ट डाट द्यायचा आहे. 2.5 इंचावरती मी मार्क करते. आणि आता जे मार्क केलंय ते आपल्याला एपेक्स पॉइंट वरती जॉईन करून घ्यायचंय. आता आपण वेस्टचं पूर्ण मार्किंग करून घेऊ. तर वेस्ट आहे इथे माझी 28 इंच. 28 डिवाइड 4 करायचंय डायरेक्ट. तर माझं आलं 7 इंच. तर 7 इंच मला हे मार्क करायचंय, पण त्यामध्ये आपण हा 2.5 इंचाचा जो डाट घेतलाय तो पण आपण प्लस करू, कारण की तो मायनस होईल ना आपला. हे टोक आपलं इथे येईल, तेव्हा आपल्याला 7 इंच घ्यायचंय. मग 7 मध्ये मी हे प्लस 2.5 इंच करते, म्हणजे आलं 9.5 इंच. 9.5 इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचंय आणि 1.5 इंच स्टिचिंगचं ऍड करायचंय या पद्धतीने. आता आपलं हे चेस्टचं आणि वेस्टचं मार्किंग जे आपण केलंय ते आपल्याला जॉईन करायचंय. आता आपण वेस्ट डाटचं जरा डिटेलमध्ये बघूया. आता इकडची जी लाईन आहे ना, याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे पहिले तर. आता हा सेंटर आणि हा खालचा पॉइंट याचा सेंटर घ्यायचा आहे. एपेक्स पॉइंट आणि हा सेंटर याचा पण सेंटर घ्यायचा आहे. आता या सेंटर, हा जो पॉइंट आहे सगळ्यात खालचा, इथून आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचंय. तर ही जी लाईन आहे ना आपली इंचाची जी लाईन असते, ती लाईन बरोबर ह्या लाईन वरती मॅच करायची आहे. हे बघा, ही लाईन मी कशी या लाईन वरती मॅच केली, बरोबर मॅच करायची आहे. आणि अर्धा इंच मी बाहेर इथे मार्क केलंय. तसं सेम इथे आपल्याला पाव इंचावरती बाहेर मार्क करायचंय आणि इथे कट टू कट. तर अशा आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहेत. हे पॉइंट जे आहेत ते सगळे आपल्याला जॉईन करायचे आहेत. इथे कट टू कट केलंय. असं थोडंसं राऊंड करायचं इथे. हे बघा, अशा पद्धतीने. टोक नको यायला म्हणून आपल्याला शेप द्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी शेप ड्रॉ केलाय. तर आपला आता हा वेस्ट डाट कम्प्लीट झालाय. आता हे सगळं आपलं मायनस होऊन जाणार आहे, कट होऊन जाणार आहे हे सगळं. आता आपण आर्महोलचं डाटचं मार्किंग करून घेऊ. तर आर्महोलचा डाट हा किती असतो, तर जितका आपला हा वेस्ट डाट येईल ना, जितका हा वेस्ट डाट येतो तुमच्या साईज नुसार, म्हणजे आता मी तुम्हाला समजा 32 सांगते, तर जितका वेस्ट डाट आहे त्याच्या निम्मे करून आपला आर्महोल डाट येत असतो. तर हा माझा 2.5 इंचाचा आहे, तर त्याच्या निम्मे 1.25 इंच, तर 1.25 इंचाचा माझा आर्महोलचा डाट राहील. तर 1.25 इंच मी या लाईन वरती ठेवते, चेस्ट लाईन वरती. हे बघा, इथे चेस्ट लाईन वरती मी 1.25 इंच ठेवलंय. आता मी ते सरकवत इकडे आणते आणि माझ्या आर्महोल वरती जिथे टच होत आहे, इथे टच होत आहे आता बरोबर. इथे 1.25 इंच आणि इथे बरोबर टच होत आहे. तर इथे मी आता मार्क करणार. आणि आता आपल्याला 1.25 इंचच्या निम्मे करून वरती मार्क करायचंय. तर 1.25 इंचच्या निम्मे किती येतं, तर अर्धा इंचावरती एक लाईन येतं. अर्धा इंचावरती एक लाईन असं मी इथे मार्क केलंय.
आता हे जे मार्क केलंय हे फायनल आहे आपलं. हे मार्क आणि हे अपेक्स पॉइंट हे आपल्याला जॉईन करून घ्यायचंय. आता आपण 1.25 इंचचा डाट देऊन देऊ. अर्धा इंच खाली असं टेप ठेवायचं आपल्याला आणि इथून बरोबर 1.25 इंचावरती जिथे येतंय तिथे आपल्याला मार्क करायचंय. तर इथे येतंय माझं 1.25 इंच. आता हे जे मी मार्क केलंय हे 1.25 इंचाचं ते पण मी आता अपेक्स पॉइंट वरती जॉईन करणार आहे. पण ते कसं करणार आहे मी, तर अपेक्स पॉइंट वरती मी अशी स्केल ठेवली आणि ही स्केल थोडीशी बाहेर जाऊ द्यायची आपल्याला. ही लाईन अशी थोडीशी बाहेर जाऊ द्यायची. ठीक आहे. तर आपला हा झाला आर्महोलचा डाट आणि हा झाला वेस्ट डाट. आता आपण ही लाईन राहिली आपली चेक करायची. ही लाईन अपेक्स पॉइंट पासून तर इथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायची आहे. किती येते ती 5.5 इंचावरती एक लाईन असं येतंय माझं. हे बघा. तर ही जितकी लाईन असेल ना तितकीच ही लाईन आपल्याला मॅच करायची. तर 5.5 इंचावरती एक लाईन असं आपल्याला जिथे येईल तिथे मार्क करायचंय. हे बघा इथे. आता ह्या पॉइंट पासून तर आपली जी वेस्ट लाईनची जी आहे ही शेवटची जी लाईन आहे आपली ही पिंक कलरची, ही मेन आपली लाईन आहे फ्रंट पार्टची. तर इथून इतकं हे किती अंतर आलंय ते आपल्याला मोजून घ्यायचंय. तर हे माझं आलंय अर्धा इंच. आता ते अर्धा इंच आपल्याला कुठे कुठे मार्क करायचंय, तर ते अर्धा इंच आपल्याला इथे मार्क करायचंय. हे बघा इथे मी मार्क करते अर्धा इंचावरती. त्याच्या अर्धा इंचाच्या डबल करून आपल्याला आपल्या फिटिंग लाईन वरती मार्क करायचंय. तर इथे आलं 1 इंच. 1 इंचावरती मार्क केलंय आणि अर्धा इंच आपल्याला इथे सुद्धा मार्क करायचंय. आता आपल्याला सगळे हे लाईन ड्रॉ करायचे. आता इथून तर इथपर्यंत आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. तर हे थोडंसं क्रॉस लाईन होईल आपली. इथून तर ह्या लाईन पर्यंत आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. अशा पद्धतीने. आणि हे जे मार्क केलंय आपण, तर हे इथे अशी लाईन ड्रॉ करायची. ही स्केलची जी आपली ही आहे ना ही बाजू ही ती बरोबर या लाईन वरती आली पाहिजे. अशी ठेवायची. ती क्रॉसच येईल आणि क्रॉसच आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. क्रॉसच येणार आहे ती अशा पद्धतीने. आता आपण आर्महोल डाटची ही ब्लू कलरची जी लाईन आहे आपण आता ती मोजून घेऊ की किती आहे ती. इथून स्टार्ट करते मी मोजायला अपेक्स पॉइंट पर्यंत. तर बरोबर बघू शकता तुम्ही 6 इंच आलेलं आहे. 6 इंचाची आपल्याला ही लाईन पण करायची आहे. जिथे 6 इंच येईल तिथे आपल्याला मार्क करायचंय. इथे आलंय माझं 6 इंच तर मी इथे मार्क केलंय. आता इथून आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. स्ट्रेट नाही म्हणता येणार. बरोबर या लाईनच्या लेवलला आपल्याला ही स्केल ठेवायची अशी. हे बघा अशी ठेवली मी आणि आता थोडी सरकवत सरकवत अशी आणते. हे बघा अशी. आणि आता आपल्याला लाईन ड्रॉ करायची. आता इथे आपला एक बॉक्स तयार झालाय असा आणि असा. आता इथे आपल्याला नवीन आर्महोलचा शेप ड्रॉ करायचा आहे. म्हणजे आपला हा आर्महोलचा जो शेप आहे हा जो डार्ट आहे हा मायनस होऊन जाईल. तसं फ्रेंच कर्वने मी नवीन आर्महोलचा शेप ड्रॉ करते. अशा पद्धतीने. हे बघा इथे आपला नवीन आर्महोलचा शेप ड्रॉ झालाय. तर अशा पद्धतीने आपलं हे ड्राफ्टिंग रेडी झालंय आता. तर कसं कट करायचं आणि हा डार्ट कसा आपल्याला मायनस करायचा आहे. त्यानंतर आपण हे बॅक पार्ट वरती ठेवून कसं कटिंग करणार आहोत, कसं मार्किंग करणार आहोत फुल हाईटचं ते मी सांगते. आता आपण आधी हे कटिंग करून घेऊ. कटिंग कसं करायचंय हे बघा. आता ही जी आपण क्रॉस लाईन ड्रॉ केली होती तिथून मी कट करते. हा जो डार्ट दिलाय आपण तो सुद्धा कट करायचा आहे. हा वेस्ट डार्ट आहे तो सुद्धा मी कट करते. आता ही जी फिटिंगची जी लाईन आहे आपली ती पण कट टू कट करायची आपल्याला. हा नेक शेप पण मी कट करून घेते. एक क्रॉस मार्क केलंय ते कट करते. आता इथे आपल्याला थोडंसं दुरूनच कट करायचंय कारण आपल्याला आधी तो मायनस करावा लागेल त्यामुळे. आता याला मायनस करायसाठी काय करायचं तर ही जी ब्लू कलरची जी लाईन दिसते तुम्हाला ही हा पॉइंट दिसतोय. हा पॉइंट उचलून आपल्याला ह्या पॉइंट वरती ठेवायचा आहे. हा जो आपण नवीन जो शेप ड्रॉ केलाय त्यावरती ठेवायचं. तर काय करायचं ही लाईन आहे आपल्याला ही अशी फोल्ड करायची. तुम्ही जर पेपरवरती ड्राफ्टिंग केलं असेल तर पेपरवरती पण खूप इझी आहे. नुसतं अशी घडी केली की झालं. हे बघा या पद्धतीने असं ठेवून घ्यायचंय आणि मी प्रेस करून घेते यावर.
अशा पद्धतीने हा डार्ट आपला मायनस झालाय. आता मी इथे शेप परत एक वेळ ड्रॉ करते. ॲक्युरेट शेप येण्यासाठी परत एक वेळ मी अशा पद्धतीने. आता मी हे कट करून घेते. इथून कट करते बरोबर. अशा पद्धतीने झालंय हे बघा. आता तुम्हाला हवं तर याचं तुम्ही 1 डार्ट सुद्धा तुम्ही ब्लाउज स्टिच करू शकतात. डायरेक्ट तुम्हाला काय करायचंय, फक्त हे असं ॲज इट इज अस्तरवरती मेन जे अस्तर असेल तुमचं त्यावरती ठेवून घ्यायचंय आणि फक्त इथे अर्धा इंच तुम्हाला स्टिचिंगचा ऍड करावं लागेल. आणि जर इथे हुक लूक लावणार असाल फ्रंटला तर इथे तुम्हाला ऍड करावं लागेल अर्धा इंच आणि बाकी ॲज इट इज ठेवलं की तुमचं होऊन जाईल. 1 डार्टचं ब्लाउज ह्याच्यामध्ये तुमचं आरामात होऊन जाईल. असं हे स्टिच होईल. इथे तर मायनस होऊन जाईल. अशा कफ तयार होईल इथे. आता आपण बॅक पार्ट वरती हे ठेवून पूर्ण करून घेऊ. तर अशा पद्धतीने आपलं बॅक पार्ट होतं हे. तर आपलं वरती एक राहिलं होतं की आपण इथे 1/2 इंच कमी करणार होतो, ते राहिलं होतं. इथे क्रॉस आपल्याला मार्क करायचंय 1/2 इंचावरती आणि आता अशी क्रॉस लाईन ड्रॉ करून घेऊ, जशी आपण फ्रंट पार्टला केली सेम तशीच. आता काय करायचंय आपल्याला, आपला जो हा फ्रंट पार्ट आहे तो आपल्याला इथे ठेवायचा आहे. इथे एक लाईन खाली आपल्याला असं मार्क करायचंय. तिथे आता आपल्याला हा पार्ट ठेवायचा आपला. अशा पद्धतीने ठेवलाय बघा. असा पार्ट ठेवून घेतलाय मी फ्रंट पार्ट. आता ही लाईन अशी जशी जाते तशी आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे. हा पार्ट जसा जातोय तसं क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे. सेम इथे ही लाईन जशी क्रॉस जाते ना तशी आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे. काढून घेतलाय मी पार्ट. आता ही जी लाईन आपण ड्रॉ केली ना ही आपल्याला हळूहळू करत अशी आर्महोल वरती जॉईन करून घ्यायची आहे. हे बघा झाली माझी. आणि ही लाईन थोडीशी आपल्याला मोठी करायची खालची. आता मी हे चेक करते की हे अंतर किती आहे. 1 इंचाचं आहे. तर मी त्यामध्ये अर्धा इंच ऍड करू शकते किंवा 1 इंच. तर मी इथे 1.5 इंचावरती मार्क करते. अर्धा इंच मी ऍड केलंय आणि 1.5 इंचावरती मी मार्क करते आणि ही लाईन अशी ड्रॉ करून घेते. किंवा आपण ॲज इट इज पण घेऊ शकतो. आहे तितकंच माप घेऊ शकतो. 1.25 इंच मी घेऊन बघते किती होते आपल्याला, कारण की ही मागची पट्टी पण किती ठेवायची आहे. जर मी 1.25 इंचावरती इथे मार्क केलं म्हणजे 1/2 इंच जास्त घेतलंय मी, यापेक्षा 1/2 इंच इथे जास्त घेतलं, तर माझा हा मागचा जो बेल्ट आहे हा 4 इंचाचा राहील. मी 1.25 इंचावरती मार्क केलं इथे. इथे थोडंसं असं शेप द्यायचा आपल्याला अशा पद्धतीने. आता आपण एक वेळ हाईट चेक करून घेऊ की किती हाईट येते. 13.5 येते. बरोबर आहे, आपलं स्टिचिंग करून बरोबर येईल. आता कट करून घ्यायचंय. तुम्हाला जर वाटत असेल की हे जास्त म्हणजे हे तुम्हाला अजून मोठं ठेवायचंय किंवा तुम्हाला हाईट अजून थोडीशी जास्त हवी आहे, तर जे मी इथे 1/2 इंच ऍड करून जे इथे मार्क केलंय मी, तर ते तुम्ही ऍज इट इज सुद्धा ठेवू शकता. इथे 1 इंच आले तर तुम्ही 1 इंच ठेवून सुद्धा इथे मार्क करू शकताय. आपल्याला आता स्लीव्हचं ड्राफ्टिंग करायचंय, त्यासाठी आपल्याला हे मोजून घ्यावं लागेल की आर्महोल आपलं किती राहिलंय ते. आर्महोल मोजण्यासाठी काय करायचंय, वरून आपल्याला अर्धा इंच सोडून द्यायचंय आणि अर्धा इंच आतमधून असं आपल्याला मोजायचंय. असं अंदाजे मी घेतलंय तुम्हाला दाखवण्यासाठी. असं अर्धा इंच आतमध्ये आणि अर्धा इंच हे वरती स्टिचिंग मध्ये जाईल, त्यामुळे हे एवढं असं सोडून द्यायचंय आणि असं आपल्याला मोजायचं इथून. इथून मी स्टार्ट करते मोजायला. 9 इंच बॅकचं माझं आलंय 9 इंच. फ्रंटचं पण मोजून घेते. फ्रंटचं पण सेम तसंच अर्धा इंच आतमध्ये आपल्याला मेजर टेप ठेवून मोजायचंय आणि अर्धा इंच वरून सोडून द्यायचंय. 8 इंच आलंय. फ्रंटचं आलंय माझं 8 इंच आणि बॅकचं आलंय 9 इंच. आता आपण इथे प्रिन्सेस कटचा शेप देऊन देऊ. तुम्हाला जर 1 डार्टचा ब्लाउज करायचं असेल तर तुमचं रेडी झालेलं आहे. आता तुम्ही डायरेक्ट मेन अस्तरवरती ठेवून कट करू शकता. मी प्रिन्सेस कट शेप कसा द्यायचा ते सुद्धा दाखवते. तर हा जो एपेक्स पॉइंट आहे आपला हा आणि हे टोक, ह्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. सेंटर पासून 1/2 इंच वरती जायचंय आपल्याला
आणि ह्या पॉइंट पासून अर्धा इंच खाली जायचंय. आता आपण असा शेप ड्रॉ करू. हा पॉइंट आणि हा पॉइंट असं जॉईंट करायचं आपल्याला फ्रेंच कर्वने. तुमच्याकडे फ्रेंच कर्व नसेल तर हाताने सुद्धा तुम्ही देऊ शकताय. अशा पद्धतीने शेप दिला. आता कट करून घेते मी. असं टोक नाही आलं पाहिजे त्याला, म्हणून मी असं राऊंड मध्ये कट केलंय. आणि आता इथे याला टोक आलंय ते मी कट करून घेते. टोक नाही येऊ द्यायचं अजिबात, नाही तर स्टिच केल्यावर टोक दिसेल. हे बघा या पद्धतीने हा असा आपला शेप होता. इथे मायनस झालंय, इथे मायनस झालंय. अशा पद्धतीने असं इथून जॉईन करायचं आहे. बरोबर हळूहळू हळूहळू असा 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 शेप जातो. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही मेन अस्तरवरती आता याचं कटिंग करायसाठी ठेवाल, तर तेव्हा तुम्हाला इथे स्टिचिंगचं ऍड करावं लागेल. ह्या बाजूवरती तुम्हाला अर्धा इंच असं तुम्हाला स्टिचिंगचं ऍड करायचंय. आणि सेम ह्या पार्टला पण अर्धा इंच तुम्हाला इथे पण स्टिचिंगचं ऍड करावं लागेल. कारण की हे दोन्ही पार्ट जॉईंट होणार आहेत त्यामुळे. आणि जर तुम्ही फ्रंटला हुक लूक देणार असाल तर तुम्हाला इथे सुद्धा अर्धा इंच स्टिचिंगचं ऍड करावं लागेल. आणि जर तुम्ही बॅक पार्टला हुक लूक ऍड करत असाल तर तुम्हाला इथे द्यावं लागेल. ओपनिंग तुम्ही कुठे देताय त्यावरती तुम्हाला त्या पार्टला अर्धा इंच तुम्हाला ऍड करावं लागणार आहे. आता आपण स्लीव्हजचं बघूयात. तर इथे स्लीव्ज बनवण्यासाठी मी हा स्लीव्जच्या फर्माचा उपयोग करणार आहे. तुम्हाला पण जर याची ड्राफ्टिंग कटिंगचा जर व्हिडिओ हवा असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. कारण की या फर्माने काय होतं ना, काम एकदम सोपं होऊन जातं. आपल्याला प्रत्येक वेळेस हा जो शेप आहे आपल्याला हा ड्रॉ करायची गरज पडत नाही. कारण की हा शेप ऑलरेडी असतो. इथे हा बॅकचा शेप आहे आणि इथे हा फ्रंटचा शेप आहे. दोन्ही शेप याला ऑलरेडी दिलेले आहेत. हे बघा. तर याने खूप काम सोपं होऊन जातं. तुम्ही कुर्ती स्टिच करत असा किंवा ब्लाऊज असो, कोणतेही ब्लाऊज असो तुमचं, जरी तुम्हाला फुग्याच्या बाहीचं जरी ब्लाऊज स्टिच करायचं असलं तरी तुम्हाला हा फर्मा यूज होतो. म्हणजे असं समजा कोणताही ब्लाऊज किंवा ड्रेस काही असेल तर तुम्हाला हा फर्मा खूप उपयोगाला पडतो. म्हणून मी हा बनवून ठेवलाय. आणि हे कोणत्याही साईजला हा फर्मा चालतो. असं नाही की 32 साईजला हा, 34ला हा आणि 36ला हा वगैरे असं काहीच नाहीये. हा फर्मा प्रत्येक साईजला, सगळ्या साईजला हाच फर्मा चालतो. कमी असेल तर आपल्या बरोबर इथपर्यंत येते आणि जास्त असेल, खूप जास्त जर तुमची खूप हेवी साईजचं असेल तर तुम्ही ही लाईन वाढवू शकताय. इतका इझी आहे हा. वापरण्याला खूप सोपा आहे. तर जर तुम्हाला याचा व्हिडिओ हवा असेल कसा मी बनवलाय तर मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच याचा व्हिडिओ घेऊन येईल 1-2 दिवसामध्ये. तर आपण आता याची स्लीव्ज बनवून घेऊ आधी. मी खाली एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते आधी. स्लीव्हची हाईट आहे इथे माझी 9 इंच. मी 10 इंचावरती मार्किंग करते. 1 इंच स्टिचिंग मध्ये जाईल माझं खाली आणि वरती, त्यामुळे मी 1 इंच ऍड केलंय. 10 इंचावरती मी मार्क करते आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करते. आता मी हा फर्मा ठेवून घेते इथे. या पद्धतीने ठेवून घ्यायचा याला. इथे बरोबर घडीवरती घडी ठेवायची आहे. आणि हा जो बाहेरचा जो शेप आहे आधी हा ड्रॉ करते मी. आणि आता या फर्माला ओपन करून घ्यायचंय आणि मग नंतर घडीवरती घडी ठेवून अशा पद्धतीने आतमधला शेप ड्रॉ करते. बघितलं तुम्ही किती लवकर झालं आपलं. आणि नेहमी आपला सेम एक छान शेप येतो, एकदम व्यवस्थित येतो. थोडं पण कमी जास्त होत नाही, काय नाही. आपण प्रत्येक वेळेस नवीन शेप ड्रॉ करायचं म्हटलं की काय ना काय कमी जास्त होऊनच जातं. आणि प्रत्येक वेळेस सगळ्यांच्याच हाताने सारखा शेप येत नाही. कोणाकोणाला इथे शेप द्यायला खूप प्रॉब्लेम येतो. कोणाचा हात लवकर असा वळत नाही. घडी घडी नेहमी नाही आपण शेप असं देऊ शकत. त्यासाठी मग हा फर्मा खूप उपयोगाला पडतो की हा एक वेळ ठेवला की झालं डायरेक्टच. आता आपण इथे नोट करून ठेवलं होतं की बॅक पार्टला होतं आपलं 9 आणि फ्रंटला होतं 8 इंचाचं. बॅक पार्ट म्हणजे आपली ही वरची लाईन. तर आपण ही वरची लाईन आता आधी मोजून घेऊ. 9 इंच जिथे येईल तिथे आपल्याला मार्क करायचंय. तर कसं मोजायचं, तर ही जी वरची लाईन आहे ह्या लाईनच्या अर्धा इंच खालून आपल्याला मोजत आणायचंय. बघा ह्या पद्धतीने मी मोजत घेते. 9 इंच होतं तर 9 इंचावरती आपल्याला मार्क करायचंय इथे. आणि आपलं जे फ्रंटचा जो शेप होता म्हणजे हा आतमधला, तर तो होता आपला 8 इंच. तर 8 इंचावरती मोजून आपल्याला तिथे मार्क करायचंय. इथे आलंय. आता ह्या दोघांचा जो सेंटर असेल ना तिथे आपल्याला एक मार्क करायचं, ते आपलं मेन मार्किंग असेल. आणि इथून 1.5 इंच आतमध्ये आपलं स्टिचिंगचं जे मार्जिन आहे ते आपल्याला इथे मार्क करायचंय. आता ही 32 म्हणजे खूपच छोटी साईज झाली. सगळ्यात लहान साईज आहे ब्लाऊजची. त्याच्यामुळे हे इथे जॉईंट होत नाहीये. तर मी काय करते आता याला थोडंसं हाताने इथून
असा छोटा करून घेतलाय शेप अशा पद्धतीने. आपलं हे मेन मार्किंग होतं. ह्या दोघांचं आपण सेंटर काढून हे मेन मार्किंग काढलं होतं. तिथून आपण 1.5 इंच आतमध्ये मार्क केलंय, जे की आपलं हे स्टिचिंगचं होतं. इथून इथपर्यंत आपलं स्टिचिंगचं होतं. आता आपण जे राऊंडचं मेजरमेंट असतं ते घेऊन घेऊ. राऊंड इथे आहे माझा स्लीवचा 9 इंचाचा. 9च्या निम्मे केलं तर 4.5 इंच. 4.5 इंचावरती मी इथे मार्किंग करते आणि 1.5 इंच स्टिचिंगचं ठेवते. हे शक्यतो असं हाताने नंतर करायची गरज पडत नाही, कारण की आपले शक्यतो ब्लाउज हे 34 पासून पुढेच असतात जास्त करून. 30-32 हे क्वचित येतात ब्लाउज स्टिचिंगला. तर त्यासाठी तुम्हाला थोडंसं इथे हाताने द्यावं लागतं, अदरवाईज असं करायची गरज नाही पडत. आता हे जे मार्किंग केलेत आपण हे जॉईन करून घेऊ. आता मी इथे 9 इंच घेतलंय माझ्या साईजनुसार. इथे तुमच्या साईजनुसार तुमचं जितका दंडघेर असेल त्या हिशोबाने त्याचं फक्त अर्ध करून आपल्याला इथे मार्क करायचं आणि 1.5 इंच स्टिचिंगचं ऍड करायचंय. अशा पद्धतीने स्लीवचं ड्राफ्टिंग झालंय. कटिंग करून घेते मी आता. स्लीव्ज ओपन करते आणि हा जो शेप आहे मधला आपण दिलेला हा फ्रंटचा तो कट करायचा आहे. हा स्लीवचा फर्मा आहे ना, तुम्ही शॉर्ट स्लीव्ज करत असाल किंवा लॉंग स्लीव्ज असेल तुमची, किती पण साईज असू द्या तुमच्या स्लीवची लॉंग शॉर्ट, तरी पण हा फर्मा वापरता येतो. त्यामुळे तुम्हाला जर त्याचं ड्राफ्टिंग कटिंग शिकायचं असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. तर अशा पद्धतीने आपलं 32 साईजचं ड्राफ्टिंग कटिंग रेडी आहे. हा बॅक पार्ट आहे, हे फ्रंट पार्टचं आहे आणि ही स्लीव्ज आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता मी आज 32 साईजचा आणलेला आहे ड्राफ्टिंग कटिंग. आता मी नेक्स्ट 34 साईजचा घेऊन येणार आहे. तर कनेक्टेड राहा माझ्या चॅनलला. तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवा केलं नसेल तर, म्हणजे माझा व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.